नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। हळद नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी लवकरच बैठक होईल। तसेच डिफेन्स प्रकल्प सांगलीत आणण्यासाठी लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे येथील न्यू प्राईड हॉटेलमध्ये पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषद झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललिता गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाकांत मालू, दीपक बाबा शिंदे, नीता केळकर उपस्थित होते। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललिता गांधी म्हणाले की दाओसमध्ये 16 लाख कोटी गुंतवण्याचे करार महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले आणि यापुढे प्रत्येक जिल्ह्यात छोटे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत। उद्योग मित्र बैठका होणे गरजेचे आहे। त्यांनी या वेळेला सांगितले की काही जिल्हाधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाहीत, औपचारिक बैठका घेतल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले। आमदार जयंत पाटील म्हणाले की सांगली शहरामध्ये मोठी गुंतवणूक झाली तर पेन्शनरांचे शहर ही ओळख नक्की बदलली जाईल। नाविन्यपूर्ण शोधण्यासाठी इंडस्ट्रीज आणि अभियांत्रिकीमध्ये यांचा एक फोरम स्थापन करावा। उद्योगमंत्री सामंत म्हणाले या परिषदेत सांगलीत एअर स्ट्रिपची मागणी करण्यात आली आहे। एअर स्ट्रिपबाबत नियम बदलले आहेत, तुमच्या भावना समजू शकतो। जर एअर स्ट्रिपबाबत लांबी रुंदीबाबत तसेच रडारबाबत सुविधा झाली तर सांगलीत चांगले एअरपोर्ट होऊ शकते अशी ग्वाही मंत्री महोदय यांनी दिली आहे। हळदीबाबत परिषदेत चर्चा करण्यात आली। या व्यापार परिषदेसाठी दीपक बाबा शिंदे, राष्ट्रवादीचे संजय बजाज, काउन्सिलचे सदस्य रमेश आरवाडे, कुपवाड MIDCचे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव निकम साहेब, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, संजय पाटील, सर्जेराव नलावडे, प्रकाश शहा, चेतन चव्हाण, सर्जेराव नलावडे, महाराष्ट्र उद्योग समूहाचे मुआज मर्चंट आदी मान्यवर उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते। 100 कोटी रुपये खर्च करून हळद संशोधन केंद्र आम्ही वसमतला त्या ठिकाणी उभं करतोय। त्याचे अध्यक्ष हेमंत पाटील आहेत, महामंडळाचे अध्यक्ष। त्यांना मी आता व्यासपीठावर फोन केला होता आणि त्यांनी आपल्याला आनंदाची बातमी सांगितली की जर सांगलीकरांना त्या संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीमध्ये जर पाहिजे असेल तर ते तातडीने मंजूर करायला तयार आहेत, जेणेकरून त्या हळदीवर अतिशय चांगल्या पद्धतीचा अजून रिसर्च आपण करू शकतो आणि आहे त्याच्यापेक्षा हळद उत्पादनाचं काम हे सांगलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। तर ती देखील बैठक मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत पाटील साहेबांना बोलून पाहिजे तर सांगलीमध्ये पाहिजे आपण सांगलीमध्ये घेऊ, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल। आणि मगाशी अजून इन्फ्रास्ट्रक्चर 30 किंवा 37 कोटी रुपये जर सोडले तर ऑलरेडी सांगली जिल्ह्याच्या MIDC साठी, कुपवाड MIDC साठी 42 कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची टेंडर देखील झाली आहे, त्याची कामं देखील प्रगती पथावर आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं, सगळ्यांच्या मागण्या आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो असं 100% मी सांगणार नाही, परंतु जयंत पाटील साहेबांनी आता जी मागणी केली की ज्या परिसरामध्ये उद्योग मोठ्या पद्धतीने यायला पाहिजेत, कोल्हापूरला आले। अजून मी तुम्हाला एक पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी सांगतो की साताऱ्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो सांगलीच्या जवळजवळ येत चाललेला आहे। त्या म्हसवड गावाच्या नावानं आम्ही एक फार मोठी MIDC करतोय। त्याच्यामध्ये जवळजवळ 4,500 एकर जागा आम्ही या पश्चिम महाराष्ट्राच्या निमित्तानं नवीन उद्योग करण्यासाठी ॲक्वायर करतोय। त्याचं ॲक्विजिशनचं काम देखील पुढच्या महिन्याभरामध्ये आता सुरू होणार आहे। त्याच्यामुळे सांगलीची जागा देणारे जर शेतकरी तयार झाले तर त्यांना पाटील साहेबांनी जसं सांगितलं की जास्तीचे पैसे जर आपल्याला द्यायचे असतील तर तसा कायदा देखील MIDC ने केलेला आहे आणि त्याच्यातून जास्त पैसे आपल्याला शेतकऱ्यांना देखील देता येईल आणि अजून एक आम्ही निर्णय करण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत। लँड ॲक्विजिशन झालेली होती आणि कुपाचं एअरपोर्ट सुरू होणार आहे, ही कल्पना महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, राज्यकर्त्यांना आम्हाला दिलेली होती। परंतु सिंधुदुर्गामध्ये एअरपोर्ट झालंच पाहिजे ही मागणी होती। सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे, म्हणून आम्ही एअर स्ट्रिप केली, आम्ही विमानतळ बांधलं, आम्ही त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं आणि IRB ला आम्ही ते विमानतळ चालवायला दिलं। त्याच्यानंतर साहेब मोपाचं एअरपोर्ट झालं आणि आज परिस्थिती आता अशी झाली आहे की मोपावरनं दिवसाला शेकडो विमानं ही आंतरराष्ट्रीय दर्जावर पाठवली जातात, आंतरराष्ट्रीय दर्जातनं आपल्याकडे येतात। डेमॉन्स्ट्रेट जी आंतरराष्ट्रीय विमानं तर जातातच, पण आपल्या भारतामध्ये जी विमानं आहेत त्याची देखील संख्या ही दाभोळ विमानतळापेक्षा मोपा विमानतळावर जास्त आहे। आणि याचा परिणाम काय झाला, मोपा एअरपोर्टच्या अगोदर सिंधुदुर्ग एअरपोर्ट सुरू झालं, परंतु आता सिंधुदुर्ग एअरपोर्टमध्ये फक्त एकच विमान
त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा उद्योजकांनी विचार केला पाहिजे की आपण ज्यावेळी एखादी मागणी करतो ती पुढे जाऊन व्हायबल होणार आहे का, फिजिबल होणार आहे का, याची देखील चर्चा आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून करू. सांगलीला यशस्वी झाली तर आम्हाला देखील सगळ्यांना फायदा आहे. फायदा नाही अशांचा मागण्या करून त्याच्या पुढे जाऊन देखील आपण कुठेतरी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. रस्त्याचा विषय आपण या ठिकाणी मांडला. रस्त्याचा विषय मांडल्या मी माझ्या कार्यालयातून त्याची टिप्पणी मागून घेतली आणि जाताना मी आपल्याकडे घेऊन जाणार. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 3 बैठका आपल्या झाल्या आणि शेवटची बैठक तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे साहेबांनी घेतली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की तुमच्याकडे 1984 सालामध्ये नगरपालिकेनं आमचे MIDC सगळे रस्ते जे आहेत ते ताब्यामध्ये घेतले आणि आम्हाला पत्र दिलं की आता MIDCनं इथे खर्च करण्याची आवश्यकता नाही, याची देखभाल दुरुस्ती आणि सगळा मेंटेनन्स आम्ही नगरपालिकेनं करणार आहोत. आणि अशा पद्धतीचा 1984 सालामध्ये घेतलेला निर्णय हा कदाचित आज आपल्याला आठवणीचा ठरतोय. कारण मगाशी दलित गांधी प्रत्येक असताना वेगळं बोलले आणि भाषणाला आल्यानंतर वेगळं. रस्त्याच्या बाबतीत मी त्यांना म्हटलं तुम्ही मला जे काय सांगता हे तुमच्या सांगलीची एक गोष्ट जर मी करायला गेली तर महाराष्ट्राची पॉलिसी मला बदलावी लागेल आणि करोडो रुपयाचं बदल MIDCवर येईल. त्याच्यामुळे तुमच्यासाठी खास बाब मी केलेली आहे की सांगलीमध्ये जरी महानगरपालिकेच्या अखत्यारामध्ये मेंटेनन्स आणि देखभाल दुरुस्तीची भूमिका त्या महानगरपालिकेची जरी असली तरी 37 कोटी मधले 32 कोटी मधले 32 ते 37 कोटीचा काहीतरी 37 कोटी मधले 18 कोटी रुपये मी तुम्हाला देतो MIDC मार्फत. महानगरपालिकेकडनं 9 कोटी रुपये घ्या आणि 9 कोटी रुपये तुम्ही उभे करा तरच आपल्याकडचे रस्ते होणार आहेत. कारण तुमच्याकडे 1984 सालामध्ये ही संपूर्ण MIDC जागा महानगरपालिकेने ताब्यामध्ये घेतलेली आहे, त्यावेळेच्या नगरपालिकेने घेतली. नाहीतर दुसरा एक आपण त्याला पर्याय काढू शकतो. सध्या आपण 9 कोटी 38 लाखाची कामं जर बाजूला ठेवली आणि आम्ही दिलेले 18 कोटी आणि महानगरपालिका देणारे 9 कोटी अशा पद्धतीची 27 कोटीची कामं आपण जर करण्याचा निर्णय घेतला तर त्याचं टेंडर लवकरात लवकर निघू शकतं आणि नंतर ज्यावेळी 9 कोटी तुम्ही भराल त्यावेळी आपण 9 कोटीचं काम करू शकतो. मगाशी मी 1 रुपया कोणाला सांगितलं होता माझ्याकडे आणून द्या. कारण मी तुम्हाला त्यावेळी देखील सांगितलं होतं की ह्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. याच्यावर निर्णय घेतलेला असताना अजून एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो, कोणी राग मानू नका. सुरेश खाडे साहेबांच्या मीटिंग मध्ये आपण सगळ्यांनी एक मुखानं असं सांगितलं की शासन हिश्श्याची रक्कम ही 50% मिळाली पाहिजे हातभाग म्हणून. ती रक्कम होते 18 कोटी 77 लाख रुपये. मिरज औद्योगिक क्षेत्रातील महानगरपालिका जी येते त्याच्याकडनं आपण 25% घेऊया असं आपण फायनल झालं. सुरेश खाडे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते. त्याची किंमत होते 9 कोटी 38,68,750 रुपये आणि क म्हणून जो आयटम होता तो असा आपण त्यावेळी फायनल केला होता की मिरज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांकडनं 25% रक्कम वसूल करून जर आपण 9 कोटी 38 लाख रुपये भरले तर एकूण 37 कोटी 38 लाखाचं काम हे आपण करू शकतो. त्याला मान्यता दिलेल्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे. मुख्य सचिवांनी जी मान्यता दिली त्याच्यामुळे काम थांबलेलं नाही. त्याच्यामध्ये महानगरपालिकेने पैसे भरले पाहिजेत. मी आता महानगरपालिकेला ताबडतोब सांगेन की त्यांचे 9 कोटी रुपये भरा, पण याच्यामध्ये कुठेतरी आपण निर्णायक भूमिका घेतली पाहिजे तरच ही रस्त्याची कामं पूर्ण होऊ शकतात.